वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराबाबत बोलताना सांगितलं की मी 1995 साली मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवत आहे. जनतेवर मेहरबानी करण्यासाठी हा दरबार भरवला जात नाही, तर जनतेच्या समस्या सोडवताना मनाला समाधान मिळतं. नवी मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरातील सुमारे 90% प्रश्न जनता दरबारातून सुटले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच वनविभागाची जागा कुणालाही मिळू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की पोलीस यंत्रणा सक्रिय असल्यामुळे असे गुन्हे उघडकीस येतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात, त्यावरून यंत्रणा कार्यरत असल्याचं दिसतं. देशात आणि राज्यात अशा प्रकारचे ड्रग्ज निर्माण होऊ नयेत असं त्यांनी नमूद केलंय. बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी सांगितलं की 7-8 वर्षापूर्वीच्या तुलनेत आज बिबट्यांची संख्या चौपट वाढली आहे. विशेषतः पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगर आणि नाशिक भागात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आत्तापर्यंत सुमारे 250 बिबटे पकडून त्यांची पिंजऱ्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येऊर परिसरातील बिबट्यांच्या शिकारीबाबत त्यांनी सांगितलं की काही लोक प्राण्यांना बाण मारून जखमी करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून बिबट्यांच्या 3 शिकारी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. या प्रकरणातील आरोपींचे परदेशी लोकांशी संबंध असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर बोलताना नाईक म्हणाले की महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं आवश्यक आहे. मात्र अचानक निर्णय घेणं हे अन्यायकारक ठरेल. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी किमान 1 ते 2 महिन्याची मुदत द्यावी आणि त्यानंतरच परवाना देण्याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सुचवलं. घोडबंदर घाटातील वृक्षतोडीबाबत कुठे झाडं तोडली गेली असल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसंच रस्त्याच्या कामाचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं. जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. जसे जनतेचे प्रश्न तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला फोन लावून ते प्रश्न तातडीने सोडवत आहेत. नाही बघ, एक द्या आमच्याकडे, बघू करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही.